थांबा थांबा. तवा. तुम्ही इथंच लावतात का? हो, मामाचं माझं लय प्रेम आहे ना. आता का? आणि तुमची बायको? आईला पाऊस. ए अरे एवढा का जोरात पळत आला तू? अरे मामा पाऊस झाला चालू, मग भिजलो असतो ना, मग तसंच पळत आलो. अरे मग पाऊस आला म्हणून तू काय इरगाळतो का? हा, अरे पावसात काम करावं माणसानी, जुनी माणसं अरे चालू पावसात भात लावायची आणि तू कोरफड लावा ना साधी. अरे हा मामा, मग आता करतो काय, जास्त भिजून मला भीती वाटली म्हणून पटकन पळत आलो. अरे माणसानी कसं असं धडधाकत पाहिजे, मजबूत पाहिजे. मी तर म्हणतोय आज तू पावसात भिजतच काम कर, मला बी बघायचंय तू किती मजबूत आहे ती. मजबूत? हा, अरे मामा एवढ्या कोरफडे, अयो कोरफड पण आली माझ्याकडं. ते कोरफड घेऊन आला वैरे हातात. हा मग काय? एक कोरफड वाया जाईन ना माझी. तुला माहिती का किंमत काय आहे तिची? हा, अरे एका कोरफडीच्या 4 कोरफडी होत्या, 4 कोरफडीच्या 8, 8च्या 32, 32च्या 64. अरे अख्खी मोठी फॅक्टरी उपटून आणली तू. अरे नाही रे मामा, ती आता मी काम करता करता पावसाच्या भीतीने पटकन आलो मी, म्हणून आली माझ्या हातात ती कोरफड. अरे पावसात जर भिजला असतं तर काय झालं असतं? हा, तू खुशाल काम सोडून आला, तुला आज संध्याकाळी जेवण नाही. मामा असं नको ना करू. अरे पोटात लय आग पडते रे मामा, लय काम करावं लागतं रे मामा, तुला नाही माहिती. जेवायला नको मारत जा मामा, जेवायला असं मारलं ना मामा पाप असतं, पाप माहिती का तुला? मग एक काम करतो, तुला पावसाची भीती वाटते नाही का? हा. म्हणजे पावसामुळे तू आजारी पडशील, खोकला येईन, हा. कफ होईन असं वाटतंय हा. ना तुला? एक काम कर, हा. कोरफडी लावून घे आणि संध्याकाळी ना मस्तपैकी जेवणात आहा कोरफड खा उपटून एक मोठी. म्हणजे काय आहे, तुला आहे ना आजार बिजार व्हायचा नाही. तर सोपी आयडिया, छत्री घेऊन कोरफड लाव. हा छत्री? हा आता छत्री घेऊन कोरफड लाव पावसात? हा, एक काम करतो, मीच छत्री आणून देतो तुला. कामाचा कंटाळा नाही करायचा, कामाला काय कंटाळायचंय माणसाने? अरे माणसाचं आयुष्यच काम करण्यासाठी असतंय. 5 मिनिटं थांब. आईचा मामा कोरफड माझ्या आयुष्यात एक कोरफडी सारखा येऊ राहिला मामा. हे घे हा. छत्री, जा आता मस्तपैकी आणि चालू पावसात कोरफड लावून टाक. हा जाऊ? हा, बरं ठीक आहे मामा, मला एक सांग, काय? ते ह्या कोरफडीचा काय फायदा असतो रे मामा? अरे बाबा, त्या कोरफडीचं आहे ना जेल होतंय, शॅम्पू तयार होतोय, पुन्हा पोटाच्या आजारासाठी बी कोरफड असती. पित्त नाहीस होतंय आणि चित्त थाऱ्यावर राहतंय. पण हा, चित्त थाऱ्यावर राहतंय म्हणून खाशीन बरं का कोरफडी माझ्या. हा, ठीक आहे, नाही खाणार तुझी कोरफड. मग करायला नको म्हणतोय. अरे पाऊस पडला म्हणून काय झालं? काय गडबड चालली आहे ती काय माहिती. पूजा, पाणी आण बा. बस बस बस. तू आताच साडी घालून बसली होई? अहो मी ट्रायल घेतलं कशी दिसते म्हणून. कशी दिसते सांगा ना. हाय हाय, चांगली आहे, चांगली आहे, चांगली आहे, मम्मीची साडी कशी वाटती? चांगली आहे. ते काय माहितीये का, संतोष भाऊ आहे का, त्यांच्याशी गेल्या बारीनीच मी चौकशी केली होती या स्थळाबद्दल. हा हा, ते काय म्हणते? एक नंबर आहे, वर्गा इंजिनियर आहे, मजबूत पगार आहे, मुंबईला राहिलाय. पण काय माहितीये का, ही स्थळ आपल्याला जाऊन द्यायचं ना हातातनं. उद्या पाहुणे आले ना, मस्तपैकी आवरून तयार राहा. आणि मी बी अशा गप्पा आणतो ना, सोयरीकच जमून टाकली बघ आपली. पप्पा, मुंबईचं पोरग तर ठीक आहे, मग गोट्या? आईला, तो तर तुझं लग्न जमायचं म्हणल्यावर थाया थाया उड्याच मारीन. एक काम करतो, त्याला आहे ना उद्या तिकडच तसा कोरफड लावायला गुंतवून ठेव. पप्पा त्याला काय कळणार नाही का? बघू, उद्या पाहुणं आलं ना, जेवायचं ते होईल. तुम्ही म्हणाल तसं पप्पा. हा, अरे माझी पोरगी म्हणजे अशी राणीगत राहिली पाहिजे बघ. हा मामा आहे शेवटी, अशी सोयरीक जमवणार ना बघ. बर जा, चल काम उरक आणि उद्याचं लक्षात ठेव तेवढं. पप्पा बर जात. अरे काय हिचं कळालं मला, नेमकी खुश होती का नाराज होती? अरे बाप्पा, आईला पण हिचा गोट्यात तर जीवन असेल ना. बघू उद्या. आलं मामाला चॅप्टर आहे राव. आयला पूजाला मागची जी सोयरी आली होती ना, त्याच्यामुळे मामाची तयारी चांगली जोरात चालू आहे. हां थांब आता, याच्याकडे बघतोच मी आता. हां, म्हणून मी कपडे बदलून आलोय, समजलं ना? आता नसतं सोडत, आता यांची कशी फजिती करतो.
आईले पाहुणे कसं येईना अजून इकडं भूक लागली पार ए पूजा आण ती इकडे चल ठेव वाढ जेवायला चल हा, वाटते, वाटते. बसा तुम्ही. भूक लागली इकडं पाहुणे येईना काय येईना जा दे जेव्हा येईन तेव्हा आपण बसून घेऊ. बस तसंच मुर्दे आले तर डायरेक्ट जेवायला बसू त्यांना आधी जीव घालून नंतर मागा बगीचा कार्यक्रम करू पटलं तर पटलं नाही पटलं इथं गोटा आहे ना. वाडा तर जेवायला वाडा भूक मला भूक लागली ना काय सुचत नाही बघ हो पप्पा देते तुमच्या आवडतीची भेंडी आहे. अरे वा पप्पा हा गोट्या काय म्हणजे जेवायला बोलवलं असतं त्याला. आला की गोटे अरे वा आज बेत चांगला दिसतोय जेवणाचा. पप्पा गोट्या आला. हा दिसतंय ते मला वाढ पूजा वाढ. घे गोट्या. थँक्यू. राम 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 राम. अरे राम राम संतोष भाऊ अहो, तुमची वाट बघूनच जेवाय बसलो बसाय टाकाय बस 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 इथंच बसा. हा त्याला काय झालं. तुझ्या आईला ओके, तुम्ही घ्या ना जेवून. ना आता सगळीच संगत जेवून काय मग आता कोण पोरगा हे काय पोरगा? तेच आहे काय हा, पोरा बरोबर कोण नाही आलं घरचे आई बाप काय त्यांना जरा काम होतं म्हणलं मग मीच येतो जाऊन मुलाला घेऊन. त्याला काय होते संतोष भाऊ म्हणजे विश्वासाचा माणूस हा. संतोष भाऊ असला म्हणजे बस बरं चला घे जेवून घ्या नंतर बोल नाही 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 ते म्हंटल ना जेवण करून आले. हा, जेवण तुम्ही मग. ए, अरे तू मधी 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 कशाला बोलतो रे अरे दारात माणूस आला तर 2 घास खाऊ घालण्याची संस्कृती आहे आपली अरे हो मी कुठं नाही म्हंटलो पण ते जेवण करून आल्यानंतर परत जर खाऊ घालायची ही कुठे संस्कृती आपली. तू काय इथं मोजाय बसलाय का मी किती वेळा खाऊ घालतोय ती हा? आणि माणसांच्यात वाच 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 बोलायचं नाही अहो ते म्हणते ते बरोबर आहे आम्हाला भूकाच लागल्यात खाऊ 2 घास लागली भूक. आणि तुम्ही म्हणता नको पाहुण्याला असं कुठं असतं का? जेवा लागलेत ना बुका हा. लागलेत ना बुका करा ताट्या चला त्यांना मी गोट्या हा मी आहे ना इकडे वाढायला हे घ्या पप्पा गोट्याला टाक. आहे की आहे ना त्याच्या इथे वाढ मला. तुला ठेचा देऊ. हो दे. अरे पोरी बघती काय वाढ पाहुण्यांना उठून पटापटा हा पप्पा वाढते. हा स्वयंपाक एकदा खाऊन बघा आमच्या पोरीचा हातचा हो. तुम्हाला वाढू आमच्याकडे भेंडीच असते. कायम भीती टाकते का तुमच्याकडे. मामा अरे असं का बोलतो तोंडात पुरी ठेवल्यासारखं. जरा काय बोलले ते. काय नाही त्याला चपाती वाढली नाही ना चपाती कुठे म्हणते भाऊ येत काय ते. कामाला आहे आमच्या इथं जेवगा त्याचं काय पाहुणं हा जेवायची वेळ झाली म्हणून नाही तर ना आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होतो तुम्हाला नाही हे बी लय चांगलं आहे शेवग्याची भाजी भारी आहे. छान बनवली. ठेचा दे का ठेचा दे. नका नका देऊ का ठेचा. नका मी- थोडा थोडा हा? थोडा. एक देऊ लागतं काय? नाही त्याला आग्रह करायची सवय हा. तुला देऊ का मामा ठेचा. नाही मी घातलाय तुम्हाला घ्या ना. तुम्हाला देऊ. नाही आम्हाला आहे घ्या तुम्हाला ना घ्या. घ्या ना घ्या ना. स्वयंपाक कसा झाला एकदम एक नंबर एक झालाय. नंबर. अहो, आमची पोरगी स्वयंपाकाला हे हात धरणार नाही कोण असा स्वयंपाक बनवती हा ना. भेंडी सुद्धा लय भारी झाली. हा मामा तो कसं बोलतो बघ ना. ए, जेवा जेवा काय काय म्हणताय ते. काय नाही जरा सवय आहे जेवताना बाडबाड करायची लहानपणापासून बेकार रे मी त्याला कितीतरी वेळा सांगितले सोडून दे सोडतच नाही सवय ही मामाचं माझ्यावर लय जीव आहे. हा, लय जीव आहे. लय जीव लावतो. हा थांबा थांबा. तवा. तुम्ही इथंच लावतात का. हो मामाचं माझं लय प्रेम आहे ना. आता का आणि तुमची बायको. हा? बघ तिकडं बघ काय म्हणतात बायको हा? करायची ना. म्हणजे अजून लग्न बाकी का. हा, का. बाती लग्न व्हायचंय त्याचं अजून त्याच्यामुळे या देवानी करतो जरा पण काय नाही चांगलंय आपलं नाही, चांगली बायको भेटन तुम्हाला. हा हा हा. चांगली बायको करायची हा मामा मला. पोरी हा हे सगळं नेऊन ठेवलं ना आता चटई घेऊन ये बरं का फर्स्ट क्लास होतं ना जेवण हा एकदम भारी जेवण झालं. हा. चालतंय आता आहे ना काय असेल ते बसून आहे ना बघा बगीचा कार्यक्रम आणि बोलणी चालणी करून घेऊ चालेल ना. आहे की नाही हो मामा तू काय काळजी नको करू मी घेतोय दोघांची काळजी. त्याचीच काळजी धरा धरा.
अरे पाहुणे नको काय नाही जरा टाक बसा चाल एक मिनिट आलो फोन नाही जरा महत्वाचा आहे. हो. हॅलो बसा ना बसा ना. हा, बसतो. या नाही कोण बस बरं. जरा 2 मिनिटं बोलू का? हा बोला या ना इकडे या ना. काय झालं सांगा. हे बघ या पोरीच्या नादी लागू नको. तमून ऐक हळू बोल. हा. या पोरीचं एक नाही 4 लपडे. हा हा काय बोलताय तुम्ही? हो. सकाळी एक जण येतो तो तिला घेऊन जातो. हा मग दुसरा येऊन सोडतो. हा परत दुपारी येतो तो तुला घेऊन जातो. मग तिसरं येऊन सोडतो. असे 4 तिचे बॉयफ्रेंड आहेत. यो कलय का हे? हळू बोल हळू बोल. तुला सांगतो ती ना ती अख्ख्या गावामध्ये फेमस आहे. हा त्याच्या अजिबात नादी नको लागू आणि त्याच्यासोबत लग्न नको करू तू. नाहीतर तू कामाला जाशील आणि इकडे वेगळंच काम होईल. बरं झालं तुम्ही सांगितलं मला. काय हा. हे मध्यस्थी आहेत. हा त्यांना काय म्हणू नको. मी तुला असं काय सांगितलं आणि कोणालाच काय बोलायचं नाही. आता ती पोरगी आली ना ते लग्नाला नाही म्हण. काय चाललंय? काय नाही कोणाला कळू द्यायचं नाही. त्यांना वावर लागतो वावर. हा त्यांना तो वाची ना तुला मी आत्ताच सांगतो अजिबात त्या पोरीच्या नादी नको लागू. झालं काय बोल? हा घेतली काळजी. घेतलं ना आहे जरा लक्ष ठेवतो बरं का माणसांवर. तसा बरा आहे तो पण काय आता बरं मी काय म्हणतो बोला. काय प्रश्न बिश्न विचारायचे असतील ना विचारून घ्या बरं का. विचारला तुम्ही. कस काय वाटतं मुलगा तुम्हाला? वा मुलगा चांगला आहे की. आता एवढी चांगली परमनंट नोकरी आहे पोरगा इंजिनियर आहे आणि जमीन बी आहे चांगली म्हणल्यावर काय अडचण आहे आपल्याला. काय अजून विचारायचं असलं तर विचारा. बरं संतोष भाऊ मी काय म्हणतोय आपली बोलणी चालली होतच राहते हा. पण यांची पसंती महत्वाची आहे. मी एक काम करतो पोरीला बोलून घेतो. हा. या इकडे तुम्ही जरा. हा मी बसतो इकडं. हा. पूजा ए पूजा ये बाई इकडे बस. संतोष भाऊ हा काय प्रश्न विचारायचे असतील तुम्हाला ते विचारून घ्या पोरीला. हा विचारा. काय तुझं शिक्षण किती झालंय? 12वी पास. 12वी. घरातले सारे काम येतात का? हो येतात ना. आणि शेतीतले? शेतीतले नाही. नाही नाही पोरगी शेतीतले ना त्यांना येत नाही येत. हा नाही येत ना मग आता काय आहे? चालेल. शिकन हळूहळू त्याला काय तवा होय. हा. शिकन तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील विचारून घ्या. नाही मला नाही. तुम्ही ते त्याला लाजत्यात वाटतं बहुतेक ते. जाऊ दे. नाही, नाही. लाजला मामा पोरगा. शेतीतले नाही आले तरी चालन. तसं काय त्यांना शेतीतच राहायचंय ना तुम्हाला? नाही पण पोरगी आमची एकदम गुणवाने बर का. नाही पोरगे चांगली. काम शेतीतली नाही सिटीतली नाही कुठली कामं सांगा शेतीतली शिकून बी घेईन ती मागच हटायची नाही. पोरगी लय गुणवाने. हा हा बघा पार की शेवटी पाहुणे नाही की नाही. मामा जायचं का आपण? काहून? चला मी सांगन. अरे आपण पोरगी बघायला आलो. नंतर येऊ पलट. अहो बसा असं कसं तुम्ही एखादा प्रश्न तरी विचारा राव तुम्ही. लाजत्यात बरं का बहुतेक पोरगी हा. पसंत दिसते त्यांना. नको नाही बोलूनच जाणार. नको अहो थोडं तरी काहीतरी प्रश्न. चला मामा चला. अहो मी जातो. त्याला का पाहुणं एवढं काय गडबडीत का पळून गेलं रे? अगं आपण जेव्हा जेवत होतो पाहुणं आलं पोरग चांगलं खुश दिसत होतं मला. एवढं चांगलं बोललं जेवलं खावलं आणि अचानक कस काय पळून गेली गाडी या काही किती. त्याचं काय झालं मी इथं जेव्हा त्या पाहुण्यांबरोबर बोलायला लागलो मला फोन आलता. मी तिकडे गेल्यानंतर आहे ना या बघ की हो त्या नवरदेवाच्या शेजारी बसला होता ना तू. फक्त बसलो होतो ना. पप्पा त्याची काय चूक आहे? हा नाही इकडे ये. मामा अरबी खरं फक्त बसलो होतो. तू त्या नवरदेवाच्या शेजारी बसला होता का नाही? होतो ना. बसला होता. हा तू त्याला काय बोलला? आणि त्याला फक्त एवढंच सांगितलं अरे कशाला लग्न करतो पस्तावशीन.
सोयरीक बघायला आल्यावर नवरदेवाला पस्तावशील म्हणला तर नवरदेव पळून नाही जायचं मग रांगत जाईन का हितनं. अरे मग तो नवरदेव काय लहान पोरगा आहे का पस्तावशी म्हटलं लगेच पळून जायला. अरे तू लगेच कान भरले त्याचं मला माहिती आहे ना अरे तू. नाही मामा कान नाही भरलं. पूजा तुला असं वाटतं का मी तुझ्या लग्नाचं कान भरीन? अहो नाही पप्पा, गोट्या असं नाही करणार. गोट्या नाही हे निवळ सोटे याला आणलं पाहिजे. एवढं चांगलं स्थळ आलं होतं, एवढं जीव खाऊ घातलं मी त्यांना, किती स्वप्न बघितली होती. माझी पोरगी एवढ्या मोठ्या नोकरदाराची बायको होणार, शेताची मालक होणार, आणि तू सोट्या. अरे मामा तू काळजी करू नकोस. तुझ्या पुरीला मी सांभाळीन, मी तिला खांदरीन. तू सांभाळीन, तू खांदा देणार. अरे तुझं तुला होतंय का? आहे का तुझ्या पायावर उभा तू? इथं माझ्या इथं तुला का काम करत बसलाय? अरे मामा तू चष्मा लाव ना. माझ्याच पायावर उभा आहे मी, तुझ्या पायावर थोडी उभा आहे. याला आहे ना मी ठेवत नसतोय आता. ही एक काम कर, अरे मी माझ्या पोरीला आहे ना इतकं भारीतलं स्थळ आलं पण तुला देणार नाही मी. मामा असं नको ना करू रे. अजिबात नाही. तुझी पोरगी माझा जीव आहे रे मामा, समजून घे ना मामा. मामा असं का ए, करू? अरे हे माझाच मुका घ्यायला लागलं, येडं बिडं झाले काय हे? एक काम कर, पहिला चालतो इथं चल. नाही मामा मी पूजा पाहुणे इकडे यांनी सांगितलंय त्या पोराला का त्या पोरीची 4 लफडे आहेत म्हणून ते पोरग पळून गेलंय गाडीवर. मी आलोय पायी पायी माग, मला दिलंय सोडून. मामा मी असं काय सांगितलं? मामा हे पाहुणं खोटं बोलत. हो तुम्ही काय ऐकलं तुम्ही स्वतःच्या कानाने? काय ते खोटं बोलतो? पोरांनी सारं तो खोटं बोलतो तो. खोटं बोलतोय. अरे मला माहिती ना माझं आहे ना नका मारू म्हणजे नका मारू पप्पा गोट्याला, लागतंय त्याला किती का. नाही लागते म्हणजे काय? तुमचं काय आहे का बाबा? तसं सांगा मला. मला तर वाटतंय, मी इथं बसलो होतो ना, मी पाहत होतो यांचं काहीतरी लफडा असणार आहे. अहो मला गॅरंटी असं पण गेलता आलता ना तुम्हाला, तुम्ही बाहेर गेलते का त्यावेळेस यांनी त्या पोराला इकडे घेतलं. मी म्हणलो काय चाललंय तर मला म्हणतो गप बसा, काय नाही चाललं. म्हणजे यांनी त्याला सांगितलं सारं. मला- भरावले मामा तो पळून गेलं. तो वावर विचारत होता म्हणून मी त्याला वावरची पावर सांगत होतो मामा. वावर विचारत होता. पोराचं कान भरले त्यांनी. नका मारू पप्पा, नका. नाही नका मारू म्हणजे आईला माझं आहे ना डोकं आउट व्हायची वेळ आली मला आता. अरे पूजाचं ऐक रे, ती किती प्रेमाने बोलताय ना पूजा. किती लागलं रे गोट्या तुला? प्रेमाने बोलती. यांनीच वाटोळ केलंय सगळं. पाहुणे हा. हे जर असं यांचं असेल तर द्या लग्न लावून. कायला आम्हाला मध्यस्थीला असे येडे घालायला लाविता मोक्कार. नाही बाबा तसलं काही नाहीये. तुला कोणी सांगितलं? येणे त्या पोराला सांगितलं सारं. अरे तू काय बरं तू त्याच्यापाशी? मी त्याला एवढं सांगितलं की माझं पूजावर प्रेम आहे आहे का? अजून काय सांगितलं? आणि मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे. अजून काय सांगितलं? मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. काय पप्पा? काय पप्पा? बघ मामा बघ, तिच्या सुद्धा मनामध्ये किती लाडू फोडून राहिले. बघ जरा बघ. लाडू नाही बोट फोडून तुझ्या कळतं का नाही तुला काय? पप्पा खरं प्रेम आहे त्याचं, सगळं तर खरं खरं सांगतो. हो ना मामा. तुम्ही बघा काय करायचं, आम्ही चाललो. हा तुम्ही या टाटा. या नाही आता माझी दाखल गेली. आता काहीतरी करत असतोय मी. अरे मामा तू का टेन्शन घेतो? अरे तुझ्या लेकीला लय चांगलं सांभाळीन. अरे फुल गॅरंटी देतो ना मामा तुला मी. गॅरंटी देतो. हा. इकडे ये. पप्पा आत्ताच पोरगे चांगलं आहे ना, नंतर हा. आपल्या बी शेताला काम येईल. काय काम येईल? अरे होणारी कामं बिघडून ठेवतो. यो काय उपयोगाचा नाही आता. तू पोरगी देणार नाहीये? अजिबात नाही. नाही देणार? हे? नक्की नाही देणार? नाही देणार. ठीक आहे. आता मी माझ्या आईला बोलवतो आणि तिला सांगतो तुझ्या या वावरामध्ये तुझा हिस्सा आहे ना, घे मागून मामाकडे. पप्पा हा टोकाचं बोलू लागला, यालाच आपल्यामध्ये घेऊन टाकू ना. टोकाचं नाही एवढेच बोललं बोलला. हा, याच्या सोबत लग्न केलं तर हा आपल्या थांब, आईला फोन लावतो मी. कशाला फोन लावतोय? अरे फोन तर राहू दे. पण मी काय म्हणतो, तुला कोणी सांगितलं आईचा हिस्सा आहे म्हणून? बघा आता म्हणजे बघ मामा, आता आजोबा वारल्यानंतर आजोबाला तुम्ही दोघच पोर आहेत, माझी आई आणि तू, आणि दोघांचे नावं लागलेत जमिनीला. मग अर्धा हिस्सा आहे की माझ्या मम्मीचा. पण असं कुठं अचानक मागत असतात का मामाला हिस्सा? अचानक नसतं माग, पण वेळेवर मागावंच लागतं मामा. अरे असं कसं? तुझा एकुलता एक मामा आहे मी.
माझा पण जीव आहे की तुझ्यावर, म्हणून तो तुला म्हणतो ना मामा माझं पोर लग्न लावून दे ना पूजा सोबत. डायरेक्ट लग्न लावून द्यायचं. मग हे बघ, नाही तर हा वावर आहे, हा हिस्सा इकडचा माझा आणि हिस्सा तुझा तिकडचा. आलं का लक्षात? तुझ्या त्या कोपीमध्ये मी पूजाला घेऊन राहीन आणि आमचा संसार तेच थाटीन. आईला म्हणजे जमीन पुरी जमीन बी जायची आणि पोरगी बी जायची. मी काय म्हणतो, थोडा अजून 1-2-3 वर्ष थांबला असता की तू. 2-3 वर्ष काय, मी 2 मिनिटं सुद्धा थांबणार नाही. आता तू आता सांग लग्न लावणार की नाही? अरे लग्न लावायचं काय नाही, पण माझी बायको आहे ती. अरे बायको अजून मी तयार कुठं झालो लग्नाला. बघा आता मग वावरचा विषय आली तर तयार होशीलच की नाही, हाय की नाही पूजा? नाही मी काय म्हणतो, इकडं मी काय म्हणतोय, वावरा बिवराचं नाही, जरा सेटलमेंट करता येईल का काही? सेटलमेंट करायचं म्हणतो. हा ठीक आहे, करू सेटलमेंट. पोरगा तयार झाला, पोरगा तसं ऐकण्यात काय करायचं सेटलमेंट सांग. मी काय म्हणतोय, एखादाच एकर देतो ना तुला, आणि तुझं तू लग्न कर तिकडं कोणाबरोबर तरी. अरे पण माझ्या आईच्या नावावर अख्खा 20 एकर आहे आणि तुझी 20 एकर आहे, असं टोटल 40 एकर आहे. पण 20 एकर मधून फक्त एखादच एकर देऊन मला काय करायचंय? थोडा पुढचा विचार कर. पूजासोबत माझं लग्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये पूजाचा पण हिस्सा येईल आणि तू काय राहिला काय नसला काय गेला तरी चालतंय. पप्पा म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न हा मी, हा आणि उरलेली बी जमीन तुलाच. यस. ऐकलं तसं ह्यो भाईजाचं बोलतोय काय? हा म्हणजे माझी बी 20 एकर तुला, हा तुझ्या आईचा हिस्सा बी तुला, म्हणजे वाटणी नाही. नाही वाटायची गरज पडणार आहे ना, तू जर लग्न लावून दिलं तर. आपण हिथलं सांभाळायला तू हिथच राहणार का मग? मग पप्पा याच्यासोबत लग्न केलं तर हा घर जावई होऊन जाईल ना, आणि गडीची पण आपल्याला गरज आहे ना. गडी बिडी नाही, आपणच सगळं अरे. जावई डायरेक्ट मालक. आणि मग तीच म्हणते मी, घर जावई. आईला माझी पोरगी आहे ना, नेहमी फायद्याचाच विचार करते बरं का. हे आधी तरी सांगायचं ना तुम्हाला. बायको कोणाची आहे? चालते, पण तुझी बी तयारी आहे लग्नाला. हा पप्पा. पण माझी एक अट आहे. अट? हा, अजून 2 वर्ष थांबायला लागेल. 2 वर्ष? हा यार मामा, बघ आता 20 एकरची 20 एकर बी होती, 40 एकर बी होती, आणि पोरगी बी भेटतीये. आता तुला 2 वर्षात जम नसेल निघत तर मग मी काय करू शकत नाही बाबा. तुला हिस्सा लावायचा तर लाव. ऐक मग मामा, जर मी 2 वर्ष थांबलो हा तर पूजाचं लग्न लावून देशील ना माझ्यासोबत? देणार. तू पलटणार नाही ना? नाही पलटणार. नक्की ना? अरे नक्की नाही पलटणार. हा नाही तर आईला बोलून मी डायरेक्ट. हा अरे तू पुढचंच लय बोलतो का. बरं जाऊ दे, तुम्ही आता गप्पा मारत बसा, जावा. चल. डिंग 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 डिंग. हे असं करतोय काय? चालतंय. आता आहे ना, सोयरीक हिथं नाही, बाहेरच पोरगीची सोयरीक जमवायची आता डायरेक्ट. बाहेरच्या गावात जाऊ स्थळ दाखवून, याला कळूनच देणार नाही. शेवटी आपण बी मामा आहे, मामा.